महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागस्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी मस्तक हे पायावरी गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ब्रह्मातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास शरण शरण हनुमंता
तुम्हालो रामदूता. प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा उपदेशपर अभंग सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा झाला तर तो म्हणजे असा. सालाबादप्रमाणे चालत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण श्रीमद भागवत कथा गजानन महाराज सोळंके यांच्या मधुर अशा वाणीतून श्रवण करत आहोत. दरवर्षी आपण हा सप्ताह करत असतो, दरवर्षी कीर्तन होत असतात. पण महाराज यावर्षी मला आमच्या काकांकडून ही कीर्तनरूपी सेवा त्यांच्या संपर्कातून माझ्याकडे आलेली आहे. बरं, पण संपर्क कोणीही करेल, पण यजमानसुद्धा व्हायला पाहिजे. तर यजमान आपल्या कीर्तनाचे असणारे विष्णू काका राजबिंडे आजच्या कीर्तनाची यजमान आहेत. बघा, यजमान होण्याकरिता अहोभाग्य लागतं. यजमान प्रत्येक जण होऊ शकत नाही. इथे बसलेल्या 8-10 जणांच्या मनात असेल की भागवतामध्ये या सप्ताहामध्ये आम्ही काहीतरी अन्नदान करावं, आम्ही एखादा महाराज लावावा, आम्ही सुद्धा भागवत लावावं, इथल्या 8-10 जणांच्या मनात असतं. पण प्रत्येक जण हे यजमान पद स्वीकारू शकत नाही. यजमान पद स्वीकारण्याकरिता आपल्याला भाग्य लागत असतं. तेच यजमान पद आमच्या विष्णू काकांनी घेतलेलं आहे. त्यांचे अहोभाग्य आहे. दरवर्षी त्यांच्याकडून असेच सत्कार्य घडत राहो ही भगवंताचरणी प्रार्थना करते. तसेच आपल्या कीर्तनाकरिता उपस्थित असणारे आपले गायन सम्राट असणारे महादेव काका मोहिते त्यांचेही खूप आभार व्यक्त करते. तसेच आपले महादेव महाराज सुरुंग त्यांचेही खूप आभार व्यक्त करते. अशोक महाराज असतील, तसेच शिवाजी महाराज, छत्रभुज महाराज त्यांचेही खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारे महाराज मोहिते महाराज त्यांचेही खूप आभार व्यक्त करते. आपले मृदुंग सम्राट असणारे विजय महाराज त्यांचेही खूप आभार व्यक्त करते. आपल्या माईक सिस्टीमवाले दादा अजय काकडे, माऊली साऊंड त्यांचेही खूप आभार व्यक्त करते. बघा, इथे आपल्याला माईक सिस्टीम सर्वात महत्त्वाची आहे. कारण एखाद्या वेळेस आपल्याला वक्ता खूप बोलणारा चांगला आहे, म्हणजेच कीर्तनकार खूप चांगला आहे, पण जर का गायक चांगले नसतील तर कीर्तनकाराने कितीही व्याख्यान केलं, कितीही प्रमाण म्हटले तरी सुद्धा कीर्तन उठत नाही. बरं, आम्ही दोघेही चांगलं असतो, पण जर का मृदंग वादक चांगलं नसेल तर आमच्या दोघांचा काही फायदा आहे का?
नाही. तिघेही जण चांगले असतील आणि जर का माईक सिस्टीम चांगलं नसेल तर आमच्या तिघांचाही मूड जातो. बरं, हे चौघेही जण चांगले आहेत, पण समोर बसलेल्यांच्या तोंडावर जर का 12 वाजलेले असतील तर आमचा काहीच उपयोग नाही. विठ्ठल तसेच आपल्या असणारे यूट्यूबवाले चॅनल दादा भक्ती मार्ग, त्या दादांचे खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. आपल्या चॅनलचं नाव नाद हरी कीर्तनाचं, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. ते सतत माझ्यासोबत असतात, पण काय आहे, एखाद्या वेळेस म्हातारपणी होत असतं, लक्षात राहत नाही. कीर्तनाकरिता उपस्थित असणारे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. मी तुमच्यामध्ये पामराप्रमाणे एखादे उभा आहे, तरीच भगवंत मला जशी बुद्धी देईल, सद्बुद्धी देईल, तसं मी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे बसलेल्या प्रत्येक जण माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, ज्ञानाने मोठा आहे, प्रत्येक गोष्टीने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. पण भगवंताने मला सद्बुद्धी दिली आहे थोडंसं काही कार्य करण्याची. त्याच सद्बुद्धीतून मी तुम्हा सर्वांपुढे इथे 2 शब्द माझे मांडणार आहे. यामध्ये काही चुकलं तर घरी येऊन शिव्या नका देऊ, माफ करा. एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं असेल माझ्याकडून तर त्यांना सुद्धा माफी मागते. आणि कीर्तनाकडे ओळण्याकरिता आपण कीर्तनाकरिता ओळूया. विठ्ठल बघा, कीर्तन सुरुवात व्हायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची, कारण मी तुमच्या गावामध्ये नवीन आलेली आहे. जरी इथं माझे खूप सारे नाते असतील तरी मी गावात नवीन आली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला सांगणं असेल की ज्या वेळेस इथे विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने प्रत्येक जणाने इथे आल्याच्या नंतर हाताने टाळी वाजवायची व मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. बघा, या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर आपले काही कर्तव्य आहेत. मनुष्य देहाला आल्याच्या नंतर काही कर्तव्य आहेत. पहिलं सर्वात मोठं कर्तव्य आपलं कोणतं असेल तर या देहाला आल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य. दुसरं म्हणजे संतांची सेवा करणं, गुरूंची सेवा करणं, आईवडिलांची सेवा करणं, गायीची सेवा करणं आणि देशाची सेवा करणं. हे 6 गोष्टी आपल्याला सर्वात महत्त्वाच्या आहेत. मनुष्य देहाला आल्याच्या नंतर प्रत्येक जणांनी या 6 गोष्टी केल्या पाहिजे. प्रत्येक जणांनी केल्या पाहिजे. कारण तुम्ही म्हणाल मनुष्य देहाला आलं भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर काय होतं? आम्ही तर मस्त मजेत राहतो, काय होतं नाही केलं भजन तर. पण महाराज ऐका, आपल्याला हा मनुष्य देह 184 योनी भोगून प्राप्त होतो. हा मनुष्य देह आपल्याला परत परत मिळत नाही. 184 योनी जेव्हा बघतो तेव्हा आपलं जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेस हा मनुष्य देह प्राप्त होतो. मग हा मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर याचं भजनच का करावं? तर ज्या वेळेस भगवान विष्णू आमचे नारायण भगवंत शेष नागावरती एकदम स्थिर असे क्षेण करत होते. क्षेण करत असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला की अरे, घरामध्ये एकटेच आहोत, कोणी आपलं ध्यान करत नाहीये, कोणी आपल्याला बोलत नाहीये. घरामध्ये जर का आपण एकटे बसलेलो असतो तर वाटतं ना कोणी बोलत नाहीये, लगेच आपण बाहेर जाऊन बसतो कोणासोबत बोलायला. तसंच देवाने विचार केला, अरे एवढं मोठं माझं हे संसार आहे, पण याच्यामध्ये माझं नामस्मरण कोणी करत नाही, माझी आठवण कोणी करत नाही, काय उपयोग आहे? असा विचार केला आणि त्यावेळेस आमच्या भगवान परमात्म्याने सृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली. ती सृष्टी उत्पन्न करत असताना अगोदर भगवंताने प्राण्यांना जन्म दिला. असणारे कुत्रे, मांजरे, गायी, म्हशी असतील त्यांना अगोदर जन्म दिला. मग महाराज त्यांना जन्म दिल्याच्या नंतर ते काही भगवंताचं नामस्मरण करत नव्हते. मग देवाने परत विचार केला, परत भगवंताने काय केले, एक सृष्टी उत्पन्न केली, राक्षसी सृष्टी. राक्षसांना उत्पन्न केलं. त्या राक्षसांना उत्पन्न केल्याच्या नंतर ते देवाचं नामस्मरण खूप करायचे.
जेवढे राक्षस देवाचं नामस्मरण करते तेवढं आपण सुद्धा करत नाही. रावणाने आपले 10 मुख भगवंताला दिले होते, आपण तेवढं नामस्मरण करत नाहीत. पण हे राक्षस काय करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे पण उलट भगवंतावरच यायचे. जसं भस्मासूर आपल्याला माहिती आहे, भगवान महादेवाची त्याने खूप प्रार्थना केली, प्रार्थना करायला लागल्या की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भगवान शंकराची प्रार्थना केली. ज्यावेळेस भगवान शंकराची प्रार्थना केली भगवंत प्रसन्न झाले. भोळा महादेव आहे, लगेच प्रसन्न होतो. बरं आता प्रसन्न झाल्याच्या नंतर याने मागितलं देवा मला अमर कर. देव म्हणे अरे मी अमर नाही, तुला कसं करू. बरं मग भगवंता मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो जागेवर भस्म झाला पाहिजे. ठीक आहे म्हणे, वरदान दिलं तर थाचतो. पण नंतर विचार केला अरे या महादेवाकडून आपण हे घेतलंय पण कोणावर तरी अगोदर हे ट्राय करून बघितलं पाहिजे की देवाने खरंच वरदान दिले की असंच तथास्तु म्हणून गेले. म्हणून इकडे तिकडे बघतात तर कोणी दिसत नाही, तर ते महादेवाच्या डोक्यावरती हात ठेवायला पळायला लागले. म्हणून हे राक्षस जे आहेत ते उलट भगवंतावरच त्यांच्या प्रयोग करून बघत होते, भगवंतावरच ते उलट यायचे. म्हणून भगवंताने परत अगदी प्रसन्न मनाने डोळे झाकले आणि ते डोळे झाकल्याच्या नंतर सृष्टीचा विचार केला आणि त्या सृष्टीचा विचार करून महाराज आपल्यासारख्या मनुष्यांचं, तुम्हा आम्हासारख्या मनुष्यांचं भगवंताने सृष्टी उत्पन्न केली. मग ही सृष्टी उत्पन्न केल्याच्या नंतर ज्या वेळेस सृष्टी उत्पन्न झाली होती त्यावेळेस प्रत्येक जण देवाचं नामस्मरण करायचं. काय प्रत्येक जण देवाचं नामस्मरण करायचं. मग तुम्ही म्हणाले बाई आम्ही करीत नाहीत का काय, मग काही देवगच बसलो काय. तुम्ही सुद्धा करता महाराज, पण आपली भक्ती करणं अशी आहे ज्या वेळेस आपल्यावरती संकट येईल, ज्या वेळेस आपल्यावरती दुःख येईल तेव्हाच आपण देवाचं नामस्मरण करतो, तेव्हाच देवाचं नामस्मरण करतो. पण सुखामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण करणं आणि दुःखामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे आपल्या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर एक कर्तव्य पार पाडणं आहे. कारण हे आपण कर्तव्य पार पाडल्याच्या नंतर आता देवाचं नामस्मरण करणं, देवाची भक्ती करणं कर्तव्य आपण केलं. संतांची का करावी, तर महाराज संत महात्मे आपल्याला जर का मुख्यमंत्र्याला भेटायचं असेल तर त्या मुख्यमंत्र्याला भेटण्याकरिता अगोदर सरपंच असेल, आमदार असेल, खासदार असेल यांच्याकडे जावं लागतं आणि नंतर मुख्यमंत्र्याकडे जायला भेटतं. तसंच देवाकडे जर का जायचं असेल तर अगोदर गुरु हरे प्राप्ती उपाय, हरे प्राप्ती उपाय, हरे प्राप्ती उपाय, हरे प्राप्ती उपाय, हरे नंतर हे जर का म्हणतायत ते गोड लागलं थोडंसं, कानाला जर का बरं वाटलं
तर हातांच्या जरा कष्ट द्या हातांना बरं का. कळतंय का? बघा, जर का आपण मुलाला शाळेमध्ये घातलं तर त्या मुलाने एखादी ABCD जरी लिहिली तरी आपण त्याला शब्बास म्हणतो, किंवा शिक्षक जे असतात ते शिक्षक त्याला उभा करून मुलांना टाळ्या वाजवायला लावतात, कारण त्याला प्रोत्साहन भेटतं. तसं तुम्ही जर का यांचं गोड लागल्याच्या नंतर टाळ्या वाजवल्या तर त्यांना काय भेटेल? प्रोत्साहन भेटेल. त्यांना जर का गायन केलं तर तुम्ही आशेला असे राहता, नाही तर जागेवर झोपणार. त्याच्यामुळे प्रमाण गोड लागल्याच्या नंतर हाताने टाळी वाजवायची. विठ्ठल हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. जर का भगवंताला भेटायचं असेल तर अगोदर संतांकडे जावं लागतं. म्हणून संतांना आपल्याला जे सांगितले ते ऐकावं. संतांना पूजणं हे आपलं दुसरं कर्तव्य आहे. तिसरं कर्तव्य महाराज काय आहे? तर गुरूंना आपण का करावं? तर गुरूंना आपल्याला चालावं कसं, बोलावं कसं, वागावं कसं, या कलियुगामध्ये राहावं कसं हे कोणी शिकवत असेल तर आपला गुरु आपल्याला शिकवतो. म्हणून गुरु एवढे श्रेष्ठ या जगामध्ये कोणी नाहीये. त्यामुळे गुरूंचा आदर करणं, गुरूंचा सन्मान करणं, गुरूंचा शब्द न टाळणं हे आपलं तिसरं कर्तव्य. महाराज चौथं कर्तव्य काय आहे? गोमातेची सेवा करणं. मग तुम्ही म्हणाल गोमातेची सेवा का सांगतेस? तर अहो, स्वतः भगवान परमात्मा गोमातेची सेवा करण्याकरिता पृथ्वी तलावालते, मग आपण त्याची सेवा का नाही करावी? त्यामुळे हे एक आपलं कर्तव्य आहे. शेवटचं कर्तव्य आपलं काही असेल तर देश सेवा हे आपलं शेवटचं कर्तव्य आहे. आज प्रत्येक जणाला माहिती आहे की आज प्रजासत्ताक दिन आहे. बघा, या दिवशी आपला भारत देशाने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. याच्या अगोदरच घेतला होता 15 ऑगस्टला. पण या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्यता भेटली होती. महाराज, आपल्याला स्वातंत्र्यता भेटली, पण जसं आपल्या आई वडिलांनी आपल्याला काही इस्टेट कमवून ठेवलीये, खूप सारं धन कमवून ठेवलंय, ते जर का आपण चांगल्या मार्गाने नेलं तर ते धन वाढन किंवा ते धन चांगलं राहील. पण जर का आपण त्या धनाचा वाईट विचार केला, जर त्या धनाचा आपण वाईट कार्य केले तर ते धन काही उपयोगीच आहे का? नाही. या होऊन गेलेल्या थोर महापुरुषांनी आपल्यासाठी एवढं काही कमवून ठेवलंय, एवढ्या आपल्यासाठी भारत स्वातंत्र्य करून ठेवलंय. ते मुघलांना आपल्या देहाचा त्याग करून, देहाचा विचार न करता आपल्याला स्वातंत्र्यता दिलेली आहे. मग या स्वातंत्र्य देशामध्ये येऊन आपण करायचं काय? स्वातंत्र्य देशामध्ये येऊन करायचं काय? तुम्ही म्हणाल भारत स्वातंत्र्य झाला, मग आता आम्हाला राहू दे की सुखानं, हो की नाही? आता सुखाने राहिलं पाहिजे ना. पण नाही महाराज, आपण या सुखामध्ये राहावं म्हणूनच आपल्याला एवढं काही करून दिलंय. पण भारत देशाची सेवा आपण करत असताना आपण जास्त काही करायचं नाहीये. सांगू काय करायचं? आपण घर स्वच्छ ठेवायचं. बघा, कारण जर का आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं तर शेजारीनं आपलं बघून तसंच घर स्वच्छ ठेवेल. जर का आपल्या दारामध्ये रोज सडा रांगोळी असेल तर शेजारचीला एखाद्या दिवस थोडीशी लाज वाटते आणि ती सुद्धा रांगोळ काढते. तसं जर का आपलं घर स्वच्छ असेल तर शेजारच्याचं घर स्वच्छ होईल, शेजारच्याचं बघून दुसऱ्याचं होईल, बघता बघता गल्ली स्वच्छ होईल, गल्ली स्वच्छ झाल्याच्या नंतर गाव होईल, आपलं गावाचं बघून दुसऱ्या शेजारचं गाव सुद्धा तसंच वागायला बघेल. बघता बघता तालुका स्वच्छ होईल, बघता बघता आपला महाराष्ट्र स्वच्छ होईल आणि हळूहळू देशही स्वच्छ होऊ शकतो. पण त्याकरिता आपल्याला सुरुवात करावी लागते. म्हणून या स्वातंत्र्य देशामध्ये आपण आपल्या भारताला स्वच्छ ठेवावा. आपण आपल्या भारतामध्ये प्रत्येक जणाशी माणुसकीने वागावं. कारण आपल्याला भेटले खूप छान. भारत देश काही सामान्य देश नाहीये. या भारत देशाला भारत माता म्हणलेलं आहे. अमेरिका माता का बरं म्हटलं नाही? ते तर देश एवढं छान आहे, स्वच्छ आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग येतं, तिथं माणसं पण खूप पोस राहत तिथं. मग त्यांना का बरं म्हटलं नाही भारत आपला अमेरिका माता किंवा चीन माता? यांना का उपमा दिल्या नाही? आपल्या भारत मातेलाच भारत माता का म्हटलं? तर महाराज, या भारत देशामध्ये अनेक साधू संत होऊन गेले. त्या भारत देशामध्ये गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्
तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ दाल दाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा। जहाँ दाल दाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, भारत देश मेरा। करंट लागलं नाही का काही तुम्हाला? थंडीमुळे लागत नसेल, जाऊ द्या. अगदी सुंदर. वो भारत देश है मेरा. हो, आपल्या या देशाला सोन्याचं घर म्हणलेलं आहे. सोन्याचं घर म्हटलेलं आहे आपल्या भारत देशाला. भारत देश काही सामान्य देश नाही. या देशामध्ये आल्याच्या नंतर आपलं एकच कर्तव्य आहे, या देशाची सेवा करणं. महाराज, आपल्यासाठी बॉर्डरवरती कितीतरी जण आज तिथे वीर सैनिक आहेत. त्या वीर सैनिकांना कधी युद्ध करायची वेळ येईल हे सांगता येत नाही. हे सांगता येत नाही. ज्या वेळेस भारताचं आणि पाकिस्तानाचं आपलं युद्ध होणार होतं, त्यावेळेस ते वीर सैनिक सर्वजण तिथे होते. जेव्हा ते तिथे होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांच्या मनामध्ये, त्यांच्या बायकोच्या मनामध्ये, त्यांच्या मुलांच्या मनामध्ये काय विचार येत असेल आपण तो विचार करू शकत नाहीत. ते होऊन गेलेले थोर संत, थोर महापुरुष असतील त्यांचं सोडून द्या, पण आता या वेळेला जे तिथे सैनिक आपल्यासाठी बॉर्डरवरती आहेत त्यांचा आपण विचार केला पाहिजे. आज आपण भारताचा झेंडा फडकवत असताना एखाद्या मोठ्या नेत्याला बोलवतो, त्या मोठ्या नेत्याच्या हाताने भारताचा झेंडा फडकवतो. त्यापेक्षा आपल्यासाठी जे सैनिक तिथे आहेत त्या सैनिकांच्या आई वडिलांच्या हाताने ते झेंडा फडकवावा. कारण खरं योगदान त्यामध्ये कोणाचं असेल तर त्यांच्या आई वडिलांचं आहे. आपला मुलगा काय शिकणार आहे, आपला मुलगा मोठा होऊन काय होणार आहे, हे आई वडिलांच्या हातामध्ये असतं. मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्याला आई म्हणायचं कोण शिकवतं? आपणच शिकवतो. बाबा म्हणायचं कोण शिकवतं? आपणच शिकवतो. हळूहळू त्याला शाळेत घातल्याच्या नंतर तुला काय व्हायचं हे विचारणारे कोण आहे? आपणच आहोत. पण तू वीर सैनिकच हो हे आपण म्हणत नाहीत. ते म्हणणारे फक्त त्याच आहेत. त्यामुळे ते सर्व धन्य आहेत. त्या वीर सैनिकांकरिता एकदा सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवा. मेरा कर्मा तो मेरा धर्मा तो मेरा सब कुछ तो मेरा सब कुछ तो मेरा कर्मा तो मेरा धर्मा मेरा सब कुछ तो मेरा सब कुछ तो कर्म अपना करेंगे, कर्म अपना करेंगे, ऐ वतन तेरे
या अशा देशाची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना एवढंच सांगणं असेल की आपल्या गावामध्ये स्वच्छता ठेवावी आणि वीर सैनिकांचा आपण सन्मान करावा, त्यांच्या आईवडिलांचा, त्यांच्या पत्नीचा आपण सन्मान करत जावा. तर या देशाची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. महाराज, जर का आपला मुलगा देशाच्या ठिकाणी गेलेला असेल, आपला मुलगा या परमार्थामध्ये येऊन बसलेला असेल, तर जगद्गुरू अभंगाच्या तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की आपुला तो एक देव आपुली आईता जो हसे जगता 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 जोपर्यंत तुम्हाला करंट लागत नाही तोपर्यंत मी समोरच जात नाही. पुढची चाल म्हटली की तुम्ही टाळी वाजवलीच पाहिजे. तुम्हाला माझ्या कीर्तनातलं काही लक्षात राहू की नाही राहू, तुम्हाला हे लक्षात राहीन ती पोट्टी टाळ्याले वाजवायला लावत होती. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. महाराज म्हणतात की आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या आई वडिलांना महाराजांनी धन्यता दिली आहे. मग महाराज, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? जागा राहणं म्हणजे काय? इथे डोळे उघडे ठेवून तुम्ही माझ्याकडे बघताय म्हणजे जागा राहणं, बरोबर? आपल्या देहाचं सार्थक कसं होणार हे ज्याच्या डोक्यामध्ये असतं तो खरं जागा आहे. आज टीव्ही समोर किंवा मोबाईल घेऊन जे मुलं 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत बसतात ते जागेत पण झोपलेले आहेत. जसं बघा, एखाद्यांना सवय असते झोपल्याच्या नंतर डोळे उघडे ठेवतात पण ते झोपलेले असतात. असे अर्धे डोळे उघडे असतात. मला करता येणार नाही, तुम्ही दिसायच नाहीत मला. अर्धे डोळे उघडे ठेवतात पण ते झोपलेले असतात. आपल्याला वाटतं ते जागे आहेत. आता झोपीचा विषय निघलायच तर बघा, बोलो बोले आ बोले यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण खाली बसून प्रमाण द्यायला. तर डोळे उघडे ठेवून कोणी झोपतं, कोणाची झोप अशी असते ते डोळे बंद करतात, सगळे झोपलेले असतात पण झोपीत बोलतात. डोळे जरी बंद असले तरी आपल्याला वाटतं जागा आहे का काय बोलायला. काही जण घोरच झोपत असतात पण काही जणांची झोप अशी असते की झोपताना एका कोपऱ्यात झोपतात पण उठताना दरवाजाच्या चौकटीतच उठतात. त्याला काय म्हणतात माहितीये का? चक्री झोप म्हणत असतात. तुमच्या इकडे आहे का? आमच्या इकडे खूप आहे. चक्री झोप असते. या झोपीमधून तुम्हाला एकच झोप मला सांगायची आहे. काही जण डोळे उघडे ठेवून झोपतात पण ते झोपलेले असतात. तसेच आपल्या मुलं जे टीव्ही पुढे बसलेले आहेत, इथे आलेले एवढ्या बाया आहेत, तेवढ्यांचे इथे ते आलेले आहेत का? नाही आलेले. ते काय करताय? घरी झोपले असतील, टीव्ही बघत असतील, मोबाईल बघत असतील. ते आपल्या हिताच्या ठिकाणी जागे नाहीत, ते झोपलेले आहेत. जरी त्यांचे डोळे उघडे असतील तरी सुद्धा महाराज ते झोपलेले आहेत. मग आपल्या हिताच्या ठिकाणी जागं कसं राहायचंय? इथे येऊन बसल्याच्या नंतर तुम्ही
11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत तुम्ही इथे बसणार आहात. तुम्ही इथे येऊन डोळे जरी झाकले तरी सुद्धा तुम्ही हिताच्या ठिकाणी जागे आहात. महाराज म्हणतात की या हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्या मुलांच्या आई वडिलांना मी धन्यता देतो. आई वडिलांना धन्यता देत आहेत. ही धन्यता देत असताना महाराज म्हणतात की काही मुलं कसे असतात, कुळी कन्या पुत्र. काही जण सात्विक व्हायला पाहिजेत. हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे सात्विक होणं हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कुळी कन्या पुत्र होती जसात्विक. कुळी कन्या पुत्र होती जसात्विक. थंडीने लेट करंट लागला पण थेटच लागलाय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी एक वाटे देवा. अगोदर कन्याचं नाव घेतलेलं आहे बघा. जर का मुलाने आपला परमार्थामध्ये आला तर तो आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार करतो. पण जर का मुलगी या क्षेत्रामध्ये आली तर तिच्या वडिलांच्या 7 पिढ्यांचा उद्धार करते आणि तिच्या सासरीकड्यांचा 7 पिढ्यांचा उद्धार करते. म्हणून मुलींना अगोदर धन्यता दिलेली आहे. त्यावेळेस आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी धन्यता दिली आहे. कारण लाडकी लेक ही संतांची लाडकी लेक म्हटलेलं आहे आपल्याला. महाराज या स्त्रिया अगोदरच्या ज्या स्त्रिया होऊन गेल्या आहेत त्यांचा जर का आपण विचार करायला गेलो तर व्यवहारामध्ये आपण विचार करूच शकतो. पण परमार्थामध्ये जर का आपण यांचा विचार करायला गेलं तर महाराज मीराबाई होत्या. आमच्या मीराबाई त्या काही साधारण नव्हत्या. कोण होत्या? राजाची कन्या होती, राजकन्या होती. लहानपणी भगवंताचं नामस्मरण करायची, संतांच्या मेळ्यामध्ये जाऊन बसायची, संतांसोबत थोडंसं भजन करत होती. बघता बघता तिला त्याचीच आवड लागली. आवड लागल्याच्या नंतर आता थोडी मोठी होस तर राजा काहीच बोलला नाही. पण आता वयामध्ये आली होती. नवे नवे ते स्थळ तिच्यासाठी येत होते. तेव्हा राजाने सांगावं, मीरा आता तू मोठी झालीयस, हे सर्व करणं आता योग्य नाहीये. आता तू काय कर, विवाहाच्या तयारीमध्ये लाग. तेव्हा आमच्या मीराबाई काय म्हणायच्या माहितीये? मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. काय म्हणत होत्या? माझं लग्न माझ्या कन्हैया सोबत झालंय, माझं लग्न माझ्या गिरीधर सोबत झालंय, असं मीराबाई बोलायच्या. आता राजाने खूप सांगायचा प्रयत्न केला, खोलीमध्ये कोंडून ठेवलं, खूप काही प्रयत्न केले पण ऐकत नाही. आता शेवटी त्यांच्या इज्जतीवरती सगळं काम आलं. तेव्हा आमच्या राजाने तिला विष दिलं. महाराज रानाने विष दिया मानो अमृत पिया. रानाने विष दिया अमृत पिया. रानाने विष दिया मानो अमृत पिया. रानाने विष दिया अमृत पिया. मुखला घोषे मुख से गोविंद गोपाल गाने
ऐशी लागी लगन 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 रानाने विष दिया मानो अमृत पिया. ज्या वेळेस त्या राजाने आमच्या मीराबाईंना विष दिलं त्यावेळेस एखाद्या अमृतप्रमाणे त्यांनी प्राशन करावं आणि ते विष त्यांनी घेतलं तरी सुद्धा त्यांना काहीच झालं नाही. ही ताकद होती त्या मीराबाईंमध्ये. अशा कन्या अगोदर होऊन गेल्या आहेत. महाराज एक 5 वर्षाची मुलगी होती. ती 5 वर्षाची मुलगी असणाऱ्या आई वडिलांसोबत एक वेळेस पंढरपूरची यात्रा करण्याकरिता निघालेली असताना चिमुकल्या त्या मुलीने आई वडिलांच्या हाताला धरलेले. बाबांना विचारते, बाबा आपण कुठे जातोय? म्हणे बाळा आपण साधारण ठिकाणी जात नाहीये, मी फक्त तुझा बाबा आहे, पण या जगाच्या बापाकडे आपण जातोय. अच्छा बाबा त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मला त्यांना पूर्ण बघू द्या बरं का, मला लगेच तुम्ही बाजूला करू नका, मला त्यांचं पूर्ण स्वरूप बघू द्या. ठीक आहे म्हणे चल. ज्या वेळेस ते पंढरपूरमध्ये आले बारीला लागले, आता आमच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होणार आहे. अगोदर आईने दर्शन घेतलं, वडिलांनी दर्शन घेतलं, आता मुलीची वेळ आली आहे. ज्या वेळेस तिची दर्शन घेण्याची वेळ येते त्यावेळेस अगोदर भगवान परमात्म्याचं रूप बघते. कसं रूप आहे महाराज त्या भगवान परमात्म्याचं? भगवंताचं रूप सावळय, एवढं सुंदर भगवंताचं रूप दिसत आहे. सुकुमारर्षी आमचे भगवंत आहेत. ज्या वेळेस त्यांच्याकडे बघितलं एक दृष्टी आमच्या त्या चिमुकल्या बाळाची आणि भगवान परमात्म्याची दृष्टी एक झाली. त्यांचे जेव्हा ते बघत होते त्यावेळेस त्यांच्या रूपाचं वर्णन करताना म्हणतात की एखाद्या कमळाच्या पाकळीसारखे त्यांचे डोळे आहेत, कमरेला पिवळा पितांबर आहे आणि सुंदर अशा त्या भगवंताला बघितल्याच्या नंतर त्यांना कडकडून अशी मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर त्यांचे वडील म्हणतात, बाळा आता चल, पाठीमागलच्यांना पण दर्शन घ्यायचे, चल. नाही बाबा थोड्या वेळ थांबा, मला थोडंसं यांचं रूप बघू द्या. अरे बाळा चल, पाठीमागलच्यांना यायचंय. हा बाबा थांबा थोडंसं बघू द्या. बघता बघता एवढा वेळ झाला, अरे चल. नाही मी नाही येणार बाबा, मला यांच्या जवळच थांबायचंय. पाहिलिया पाहिलिया
होत नाहीत का? एखादं हिंदी छान गाणं लागल्याच्या नंतर एवढं भारी वाटतं, एवढं भारी वाटतंय, ते गाणं डाउनलोड करून घरात रेंज नसली तरी ऐकतात. कानाला गोड लागतं म्हणून. हे सुद्धा कानाला एवढं गोड लागतं महाराज. पाहिली या वेड लागे त्या भगवंताला बघितल्याच्या नंतर एवढा सुंदर भगवंत होता. आता त्या भगवंताला सोडायचा नाही विचार केला. सांगितलं बाबा तुम्ही आता जा, मी या भगवंताला सोडणार नाही, मला इथेच राहायचं याच्या जवळ. कोण होते महाराज ते संत? पाठीमागलच्या कोण होते त्या संत? बाबा आपल्याला सगळं माहिती आहे, आपण पुढे बसतो. जनाबाई होत्या, मीराबाई होत्या, बहिणाबाई होत्या. कोण होत्या? जनाबाई. आमच्या जनाबाईंनी त्या भगवंताला धरला. आता भगवंताला सोडणार नाही निश्चय केला. काही हट्ट असतात, बालहट्ट, स्त्री हट्ट. त्यापैकी हा बालहट्ट होता. पुरवावं तर लागेनच. वडिलांनी सांगितलं, दामू शेट्टीला बोलवलं. दामू शेट्टीला सांगितलं माझी मुलगी आहे, मुलीचं थोड्या दिवस तू काय कर, इथे सांभाळ कर, काही दिवस राहील नंतर घरी येईल. दामू शेट्टीने त्या मुलीला घरी घेऊन जावं. पण आता घरी गेल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घ्यायचंय, पण 14 माणसं होते घरामध्ये. भगवंताचं दर्शन घ्यायला निघालं की लगेच काय म्हणायचे नामदेव महाराज, थोडंसं झाडून घे. झाडायला लागायच्या. परत भगवंताकडे निघाल्या. अगं स्वयंपाक केला का? परत स्वयंपाकाला लागायच्या. महाराज त्यांना कामामध्ये एवढ्या त्या व्यापून गेल्या, 14 माणसांचा स्वयंपाक करत होत्या. मग आता काय करावं? महाराज सकाळी सकाळी त्या दळण दळायच्या. काय दळण दळत होत्या. दळण कधी दळतात? सकाळी. आपल्या इकडे सकाळीच दळतात का? महिन्याचं एकदाच काढून ठेवतात. सकाळी सकाळी दळण दळत होत्या. तेव्हा दळण दळत असताना त्या भगवंताला बोलवायच्या. भगवंताला बोलवत होत्या. काय म्हणत होत्या? सुंदर सुंदर माझे जाते गे फिरते बहुते, 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 हो गाऊ कौतुके तू हेर रे बा विठ्ठला. सगळ्या जणी मग पाठीमागल सुद्धा काय ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. भगवान परमात्म्याला बोलवत होत्या. महाराज भगवंत यायचे. भगवंत येत होते. मग काकडा भजन करणारे सकाळी सकाळीच देवा पुढे जायचे आणि काय म्हणायचे? उठा पांडुरंगाता. भगवंताला बोलवायचे ते काकड्यावाले. अरे भगवंता उठ. भगवंताकडे थोडंसं डोकून बघतात तर भगवंतच दिसत नाही. इकडे तिकडे बघतात. जनाबाईच्या घरी गेल्याच्या नंतर तिथे भगवंताची गोधडी सापडते. त्यावेळेस जनाबाईंना सुळावरती द्यायचं ठरवतात.
त्या जनाबाईंना सुरावर द्यायचं ठरवतात तेव्हा जनाबाईंना विचारतात, तुझी शेवटची काही इच्छा आहे का? हा म्हणे आहे ना. तर देवाच्या मंदिरात न्या. देवाच्या मंदिरात नेतात आणि जाऊन त्या देवाला महाराज आमच्या जनाबाई शिव्या देतात. शिव्या द्यायला लागलात भगवंताला शिव्या द्यायला लागतात. अरे विठ्ठल रे विठ्ठल हा मुला माईच्या करच्या. अरे विठ्ठल रे विठ्ठल मुला माईच्या करच्या. अरे विठ्ठल रे विठ्ठल मुला माईच्या करच्या. अरे विठ्ठल रे विठ्ठल मुला माईच्या करच्या. तुझी रानरण की झाली जन्म सावित्री चुडाल्याली. तुझी रानरण की झाली जन्म सावित्रा चुडाल्याली. अरे विठ्ठल अरे विठ्ठल अरे अरे विठ्ठल मुला माईच्या करच्या. मुला माईच्या करच्या. अरे विठ्ठल मुला माईच्या करच्या. अरे विठ्ठल मुला माईच्या अरे विठ्या मुळ मायेच्या कारंट्या म्हणतात. आमच्या जनाबाईने भगवंताला खूप शिव्या दिल्या. म्हणे अरे देवा तुझी जादूगिरी कुठे गेली? कुठे गेली तुझी सर्व जादूगिरी? ज्या वेळेस जनाबाई भगवंताला शिव्या देतात त्यावेळेस स्वतः भगवंत त्या सुळाचं पाणी करतात. सांगायचं तात्पर्य एक होतं, होऊन गेलेल्या संतांचं, होऊन गेलेल्या स्त्रिया, होऊन गेलेल्या कन्या होत्या ना, त्या भगवंताला सुद्धा शिव्या देऊ शकत होत्या, एवढं श्रेष्ठ होत्या. महाराज एक कानोपात्रा नावाची एक संत होती. ज्यावेळेस भगवान परमात्म्याची दिंडी जात होती त्यावेळेस बघितलं, कुठे जातीये ही दिंडी? सांगितलं पांडुरंग परमात्म्याकडे जातीये. हो का म्हणे, मला सुद्धा त्याला बघायची इच्छा आहे. भगवंताला बघायच्या इच्छेने गेल्या आणि देवाचं दर्शन घ्यायला गेल्या. जसं देवाचं दर्शन घ्यायला गेल्या तसं त्यांचं एक बोट भगवंताच्या पायामध्ये गेलं. आमच्या कानोपात्रा दिसायला एकदम सुंदर होत्या, एवढ्या नाजूक होत्या, एवढ्या सुंदर होत्या की त्यांना पान घालल्याच्या नंतर गळ्यातून पान जाताना दिसत होतं. एवढ्या सुंदर होत्या. ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या पायामध्ये त्यांचं बोट गेलं त्यावेळेस त्यांना कळालं की अरे आपल्यापेक्षा सुंदर हाय, आपल्यापेक्षा नाजूक हा देव आहे. जेव्हा हे कळालं तेव्हा आमच्या कानोपात्राने एका वेश्येची मुलगी असून भगवंताच्या चरणी तिथे समर्पित झाली. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. धनी मला लखवाना विठुरायाची विठुरायाची अहो थांबा की थोडं. धनी मलाही दाखवाना. अहो म्हणा नाही इथं कुठे आले ते म्हणा. धनी मलाही दाखवाना. विठुरायाची पंढरी. अहो तुम्ही थोडं थांबा की तुम्हाला टाइम आहे ना. धनी मलाही दाखवाना. तुमचे धनी तुम्ही म्हणा ना, मला कशाला म्हणायला लावायला. धनी मलाही दाखवाना. अहो तुमचे धनी आहेत, पुढचं कशाला म्हणतात? धनी म्हणा की. का जायचं गोव्याला, पंढरपूरला जायचं ना. जोपर्यंत तुम्ही हे म्हणणार नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. म्हणा धनी मलाही दाखवाना. विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना.
विठुरायाची दाखवाना विठुरायाची विठुरायाची पंढरी विठुरायाची. महाराज अशा थोर संत थोर स्त्रिया या आपल्या देशामध्ये झाल्या. मग अगोदर आमच्या कन्येला महत्व दिलंय, नंतर तुकोबाराय म्हणतात की मुलाला सुद्धा महत्व दिले. महाराज मुलगा सुद्धा श्रेष्ठ असतो. आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर का मुलाचा विचार करायचा झाला तर आपल्या डोळ्यापुढे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच येणार. कारण महाराज त्यांच्यासारखे राजे अजून या देशामध्ये झाले नाही आणि कधी होणारही नाही. एकच राजा इथे विको दे दादा विको एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचं शिवाजी जय भवानी जय 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 हे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर हे रयते साथीवार झळले अपराजित रे जातेवर. अपराजित रे जातेवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. गडकिल्ल्याच्या डगरावर गडकिल्ल्याच्या डगरावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ की हर 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 हर. त्यावेळेस त्यांचं लग्न झालं, त्यावेळेस त्यांना डोहाळे होत असताना शिवाजी महाराज जेव्हा पोटात होते त्यावेळेस त्यांना युद्ध करायचं काय होत होते डोहाळे. युद्ध करायचे डोहाळे होत होते. ज्यावेळेस आमचे शिवाजी महाराज जन्माला आले त्यावेळेस आमच्या जिजामातेने सांगावं, शिवबा अरे माझी एक इच्छा आहे, मला एक स्वप्न पडलं होतं, ते स्वप्न तू पूर्ण करशील का. म्हणतात आई या जगामध्ये माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ तूच आहे, तुझं स्वप्न मी पूर्ण करणारच. काय स्वप्न आहे सांग. म्हणे अरे माझं स्वप्न आहे की आपण स्वराज्य स्थापन करावं. त्यावेळी आमच्या शिवाजी महाराजांनी निश्चय केला होता की मी स्वराज्य स्थापन करणार. आणि आईचा मान ठेवून आमच्या शिवाजी महाराजांनी काय केलं, स्वराज्याची स्थापना केली. बघा, ज्याने स्त्रीमध्ये ताई पाहिली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याने स्त्रीमध्ये ताई पाहिली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याने स्त्रीमध्ये पत्नी पाहिली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याने स्त्रीमध्ये आई पाहिली तो जिजाऊचा शिवबा झाला. तो जिजाऊचा शिवबा झाला. या आपल्या आईसाठी केलेले हे शिवाजी महाराजांचे प्रयत्न आज आपल्या डोळ्यासमोर आल्यावर सर्वश्रेष्ठ मुलगा कोण असेल तर आमचे शिवाजी महाराज आहे. मग या सर्वांचा विचार एक वेळेस आपण करू, पण या घोर कलियुगामध्ये एवढे महान होणं शक्य नाही. मग आमचा मुलगा चांगला झालाय, आमचा मुलगा आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय, हे आम्हाला कसं कळेल. ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात गीत भगवंत करीती प्रवाला
श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जर का आपला मुलगा शैक्षणिक विचारातून थोडासा बाजूला येऊन काही 1-2 तास भगवंताला लावत असेल तर महाराज तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. जर का आपण हरिपाठ घेत असताना म्हणत असेल आई मी सुद्धा तुला मदत करू का, तर समजायचं तो हितच ठिकाणी जागा आहे. आपल्या मुलगा जर का परमार्थामध्ये येत असेल तर समजायचं मुलगा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. महाराज या अशा मुलाच्या आई वडिलांना तर तुकोबाराय धन्यता देतातच, पण आमचे तुकोबाराय सुद्धा त्यांची मागणी करतात. अभंगाचं चौथं चरण. तुका म्हणे माझा घडू त्याची सेवा, तुका म्हणे माझा घडू त्याची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही. एकदा सर्वांनी भगवान परमात्म्याचं अगदी मनापासून थोडे शालीबाली बाजूला काढून एकदा भगवंताचं मोठ्या प्रेमाने भजन करायचे. प्रत्येकाने आपल्या हातावरती घ्यायचे, पाठीमागच्या सगळ्या घ्या. काका तुम्ही पण घ्याले लांब बसला तर विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशा मुलांची, अशा कन्येची माझ्याकडून सेवा घडावी हे जगद्गुरु तुकोबाराय मागतात. बघा, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. बोलण्याच्या युगामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुमची मुलगी म्हणून मला क्षमा करा.
आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही जेवढे केवढ्या जणांनी सेवा केली असेल, श्रवण केलं असेल, भगवान परमात्मा त्या सर्वांना त्यांची मनोकामना पूर्ण करो, सर्वांना आरोग्य आयुष्य लाभो हे भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. या सप्ताहामध्ये माझं कीर्तन होणं म्हणजे सूर्यापुढे जसा दिवा लावावा, सूर्यापुढे जसं दिवा लावावा तसं तुमच्या समोर एवढे तुम्ही सारे सूर्याच्या रूपामध्ये बसलाय आणि तुमच्या पुढे मी एवढूशी दिवा आहे पण ती. त्यामुळे बोलण्याच्या युगामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. अशीच तुमच्याकडून भगवान परमात्म्याची सेवा घडत राहावी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली